इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र। तानाजी अर्जुन मराठे राहणार कोळेवाडी पोस्ट अंबाडी तालुका भोर जिल्हा पुणे या व्यक्तीने सासवड पोलीस स्टेशन समोर कृषी समितीच्या मागे त्यांचे राधिका रिअल इस्टेट असे ऑफिस आहे। तानाजी यांनी आम्हास सासवडमध्ये सोपान काका मंदिराच्या मागे जुना कोडीत रोड येथे प्लॉट नंबर 42 सर्वे नंबर 489/6 हा प्लॉट दाखवला। तो प्लॉट आम्हाला खरेदी करायचा होता तेव्हा सुषमा राजेश कुमार मुंड सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे तसेच वडील रघुनाथ मारुती भोसले पती राजेश कुमार छगनलाल मुंड आणि गावातील व्यक्ती अनिल लिगडे यांच्या समक्ष रोख रक्कम 1,50,000 आणि 2,30,000 दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी दिले। तसेच 2,30,000 रुपये चेकने दिले असून 11 जानेवारी 2024 रोजी दिले। हे पैसे देऊन आता जवळपास वर्ष होत आले तरी ती व्यक्ती प्लॉटही देत नाही आणि दिलेले पैसेही परत करत नाही। त्या व्यक्तीने पैसे परत करण्यासाठी 2 चेक दिनांक 2 डिसेंबर आणि 3 डिसेंबर 2024 रोजी दिलेले आहेत तरी दोन्ही चेक बाउन्स झाले असून आमची फसवणूक झाली आहे। तो प्लॉट घेण्यासाठी कसेबसे पैसे जमा करून त्यांना देण्यात आले होते तरी सदर व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी तक्रार सासवड पोलीस स्टेशन येथे फिर्यादीने दिली आहे। अधिक तपास पोलीस करत आहेत। मी सुषमा राजेश कुमार मुंड एसटी मध्ये सासवडला मी एसटी मध्ये कामाला आहे। 15 वर्ष मला सर्व्हिसला झालेली आहेत। मी जागा खरेदी करण्यासाठी तानाजी अर्जुन मराठे यांच्याकडून त्यांनी माझ्याकडून 6 लाख रुपये घेतले। त्यातले मी त्यांना 3,80,000 रुपये रोख दिले, 2,30,000 रुपये चेकने दिले। त्यांनी 1 वर्ष झालं मला जागा तुमच्या नाव करतो हे करतो तरी त्यांनी काय जागा काय नाव केली नाही। मग मी त्यांना 6 महिन्यापूर्वी बोलले की मला माझे पैसे देऊन टाका, मला लागतात ते पैसे म्हणून। तर ते व्यक्ती पैसे पण देत नाही आहे, तुम्हाला काय करायचं ते करा। त्यांची बरेच वेळा का नाही मी त्यांना फोन केला की आज द्या उद्या द्या असं तारखासारखं देत राहतो। तारखा पण देतो आणि हे पण करतो तर टायमिंग पण देतो, टायमिंगला पण तो पैसे देत नाही आहे। मग आता मी त्यांच्या पोलीस स्टेशनला त्यांना तक्रार देण्यासाठी गेली। खंडागळे साहेब म्हणून आहे त्यांच्याकडे मी तक्रार 11 डिसेंबर 2024ला त्यांच्याकडे तक्रार दिली होती। ते म्हटले होते की त्यांना फोन करून बोलवतो म्हणून, पण काय त्याच्यावरती त्यांनी प्रतिक्रिया केलेली नाही। मी 2-4 वेळा त्यांच्याकडे जाऊन आलेले आहे पण त्याच्यावरती त्यांनी काहीच अजून माझं NC काय नोंद करून घेतलेली नाही आहे म्हणून। डेट PI साहेबला आम्ही भेटलो होते। PI साहेबने खंडाळेला बोलावून म्हणले की त्यांच्यावरती FIR करून गुन्हा दाखल करा और खंडाळे साहेब म्हणले की त्यांची तपास करून FIR घेतो। 15 दिवसापूर्वी मी FIR त्यांच्याकडे करण्यात दिली होती पण त्यांनी अजून पण FIR माझ्याकडे दाखल करून घेतलेली नाही। खंडागळे साहेब अजून चौकशीच करत होते। मी एक प्रेग्नंट लेडीज आहे तरी सर्व पत्रकारांनी आणि मीडियावाल्यांनी माझ्या या तक्रारीची दखल घ्यावी। माझ्या गरिबीतून मला एक न्याय मिळावा एवढीच माझी इच्छा आहे।